पॉज कर. ओके. सगळ्यांचं आजच्या सत्रामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज आपण एक नवीन विषय घेऊन तुमच्या समोर आलेलो आहोत. खात्री आहे की तुम्हाला छान वाटेल आणि खूप नवीन शिकता पण येईल. पण सुरुवातीला जसं आपण दाखवलं होतं की आजपासून प्रशिक्षणाचे काही आपण ठोस नियम करूयात. तर त्याच्यामध्ये वेगवेगळे नियम आपण केलेले आहेत. त्याच्यामध्ये पहिला नियम आहे की प्रत्येकाने बोलावे, दुसऱ्याला बोलण्याची संधी द्यावी, बोलताना हात वर करावा आणि मग व्हिडिओ ऑन करून बोलावं, म्हणजे आम्हाला कळेल की हात कोणाचा वर आहे. ताई बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. बोलायचं असेल तर आधी हात वर करून विचारून बोला आणि आपलं मत मांडा आणि सगळ्यांना बोलण्याची संधी द्या. आपलं बोलणं झाल्यानंतर माईक आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल, पण बोलताना व्हिडिओ आणि माईक ऑन करा. ठीक आहे. तर हे सगळे आपले नियम आहेत आणि या नियमांना धरून तुम्ही आज छान वागाल अशी मी अपेक्षा करते आणि श्रद्धाताईला विनंती करते की तिने आजच्या सत्राला सुरुवात करावी. थँक्यू. थँक्यू ताई. सर्वांना गुड इव्हिनिंग. आज आपण सगळेजण एक नवीन विषय शिकणार आहोत. रोजच्या सारखाच एक नवीन विषय मी आज घेऊन आलेले तुमच्यापर्यंत. तर तुम्ही सर्वांनी वही पेन स्वतंत्र घेऊन बसलेले असाल अशी मी सगळ्यांकडनं अपेक्षा करते की आज मला वही पेन अपेक्षित आहे तुमच्या सगळ्यांजवळ. वही पेन शिवाय मी आज शिकवलेला विषय तुम्हाला बिलकुल समजणार नाही आणि मी आज जो विषय शिकवणार आहे किंवा आज जो विषय आपण सगळेजण शिकणार आहोत तो विषय असा आहे की त्याचा फक्त आजच्या गोष्टींसाठी किंवा आजच्या अभ्यासासाठी उपयोग नाही, तर तुम्हाला पुढे जाऊन ज्या मोठ्या मोठ्या एक्झाम द्यायच्या असतील किंवा तुम्हाला आज 5वीत असाल तुम्ही, 6वीत, 7वीत, 8वीत, 10वीत, 12वीत किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्हाला या सगळ्या मी आज जो विषय शिकवणार आहे त्याचा उपयोग होणार आहे. तर तुम्हा सगळ्यांचं सत्रामध्ये स्वागत. आणि आज सत्राचे नियम ताईंनी सांगितले त्या पद्धतीने आपण सगळेजण नियमांचं पालन करू आणि मी आज सत्राला सुरुवात करते. तर तुम्ही सगळेजण तयार आहात अशी अपेक्षा असे मी समजते आणि विषयाला सुरुवात करते. तर आजचा विषय हा खूप सोपा आहे पण खूप महत्वाचा आहे. तर फक्त मोठ्या मुलांसाठी आहे किंवा छोट्या मुलांसाठी आहे, आमच्या सिलेबसमध्ये हे नाहीच असं नाही. तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जेव्हा शाळेत जातो तेव्हा आपण वेगवेगळे विषय शिकतो, बरोबर. हिंदी शिकतो, गणित शिकतो, विज्ञान शिकतो, पण आपण रोजच्या रोज भूगोल, इतिहास हा सुद्धा विषय आपण शाळेत गेल्यावर शिकत असतो. तसंच आपण रोज घरात बोलताना सुद्धा काही भाषेचा वापर करतो, जसं की कुणी घरात हिंदी भाषेत बोलत असेल, कोणी इंग्लिश भाषेत बोलत असेल किंवा कोणी मराठी भाषेत बोलत असेल. आपण सगळेजण घरात वेगवेगळ्या भाषांचा उपयोग करून बोलत असतो. तर बोलत असताना फक्त भाषाच गरजेची आहे का? भाषा कशी तयार होते? भाषा तयार होण्यासाठी कशाची गरज लागते? ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे का की फक्त ABCD जर फक्त शिकलो तर इंग्लिश आलं असं होतं का? नाही. तसंच मराठीतलं क ख ग घ आलं किंवा अ आ इ आलं तर आपल्याला मराठी भाषा आली असं होतं का? नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी गरजेचं असतं ते म्हणजे व्याकरण. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये ग्रामर असं म्हणतो, बरोबर. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपण जेव्हा पहिल्या वर्गात जातो किंवा आपण नर्सरीत आता जातो किंवा जेव्हा आपल्याला शाळेत घालतात तेव्हा आपल्याला सुरुवातीला टीचर आपल्या शिकवतात क ख ग घ आणि स्वर आणि व्यंजन शिकवतात, बरोबर. तर स्वर आणि व्यंजन शिकवतात तेव्हा आपण फक्त त्या वयात लिहून घेतो किंवा पाठ करून घेतो आणि त्याचा काय उपयोग आहे हे आपण जाणून घेत नाही तेव्हा. पण आपल्याला पुढे पुढे जेव्हा आपण मोठं मोठं शिक्षण घ्यायला जातो तेव्हा तेव्हा आपल्याला त्या सगळ्या गोष्टींची गरज पडते. तर तुम्हाला मी आज सगळ्यात पहिले सुरुवात करणार आहे बेसिक पासनं, ते म्हणजे आज आपण शिकणार आहोत मराठी व्याकरण आणि त्या व्याकरणामध्ये शिकणार आहोत स्वर, स्वरादी, त्याच्यानंतर व्यंजन, शब्द म्हणजे काय,
शब्दाच्या जाती आणि शब्दाच्या पोटजाती ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहोत. तर यासाठी तुम्हा सगळ्यांजवळ आपापलं रजिस्टर किंवा नोटबुक आणि पेन घेऊन तुम्ही बसला आहात, बरोबर? तर तर मी आता सुरुवात करते आजच्या पहिल्या याच्यापासनं, ते म्हणजे आपण स्वर कशाला म्हणावेत, म्हणजे स्वर म्हणजे काय. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकण्यासाठी मी ताईंना अशी विनंती करते की ताई आम्हाला पीपीटी शो करा. प्रभाताई, हॅलो प्रभाताई. नाही दिसलं का अजून? नाही, पीपीटी नाही दिसत. आलं? हो, आला. ओके, सगळ्यांना दिसती आहे काय लिहिलंय हे, ते दिसतंय सगळ्यांना? दिसतंय ताई. ओके, थँक्यू. तर आपण आता सगळ्यात पहिले शिकणार आहोत स्वर. तर स्वर म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा छोट्या वर्गात जातो किंवा पहिल्या वर्गात जातो तेव्हा आपल्याला अ आ इ ई शिकवतं, बरोबर? किंवा आपण ते शिकतो. तर त्या सगळ्यांना स्वर असं म्हणतात. आणि एकूण स्वर किती आहेत आपल्या याच्यात, तर एकूण स्वर हे 14 आहेत. आणि या 14 स्वरांचा उपयोग आपल्या भाषेत केला जात असतो. प्रत्येकाने हे काळजीपूर्वक लिहून घ्या की स्वर किती असतात. तर आपल्या इथे आपल्या भाषेत, मराठी भाषेत स्वर हे 14 आहेत. आणि अ आ इ ई पासनं अ आणि अहा पर्यंत जे असतात त्याला स्वर असे म्हणतात. त्याच्यानंतर आपण शिकूया स्वरादी. तर स्वरादी म्हणजे आणि आहा हे जे दोन शब्द आहे, अच्या वरती टिंब असतो त्याला म्हणतात, आणि आहा अच्या शेजारी दोन टिंब असतात त्याला आहा असं म्हणतात. आणि याला स्वरादी असं म्हणतात. तर ह्या जे आहे ते दोन आहेत आपल्या भाषेत. स्वरादी किती आहेत? 2. स्वर किती आहेत? 14. आता आपण शिकूया व्यंजन. व्यंजन म्हणजे काय, तर व्यंजन म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क ख ग घ ला आपण व्यंजन असं म्हणतो. पण क ख ग घ हे जे शब्द आहेत, हे अक्षर आहेत, हे सगळे अक्षर लंगडे अक्षर आहेत. म्हणजे लंगडे म्हणजे कसे, जर क असं म्हणायचं असेल तर लंगडा क आणि सोबत अ जर जोडला तर क होतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपण जेव्हा क चा उच्चार करतो तेव्हा अ चा उच्चार येतो. म्हणजेच अर्धा क म्हणजे लंगडा क आणि स्वरातला अ जर जोडला तर पूर्ण क होतो. तसंच का जर म्हणायचं असेल आपल्याला तर आपण अर्धा क आणि सोबत आ जोडला की आपल्याला का होतो. तर अशा सारखे शब्द तयार केले जातात. म्हणजेच एकूण व्यंजन किती आहेत आपल्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत टोटल एकूण 34 व्यंजन आहेत. म्हणजे स्वर आहेत 14, स्वरादी आहेत 2 आणि व्यंजन आहेत एकूण 34. लिहिलंय सगळ्यांनी? सर्वांनी लिहिलंय? लिहिलं ताई? सर्वांनी लिहिलंय? हो. ओके, थँक्यू. थँक्यू. 1-2 मिनिटं देते मी सगळ्यांना, लिहून घ्या पटपट. माझ्या बोलता बोलता जर काही कळलं नसेल किंवा काही समस्या असेल किंवा तुम्हाला एखादी अडचण असेल तर ते सुद्धा तुम्ही तुमच्या रजिस्टर मध्ये शेजारी लिहून ठेवा. आणि जेव्हा आपण शेवट बोलू सर्वजण तेव्हा मला ते विचारा. ओके, झालंय? झालंय? हो ताई, झाले. ओके, ताई पुढचं. तर आता आपण आतापर्यंत आपण स्वर व्यंजन आणि स्वरादी शिकलो. तर आता
स्वर आणि व्यंजन जर नुसते असते तर चालतं का? जर आपल्याला बोलायचं असेल तर कशाची गरज पडते? तर ती गरज पडते शब्दांची. जर फक्त क म्हणलं तर चालत नाही, बरोबर की नाही? जर आपल्याला कुणाचं नाव घ्यायचं असलं आणि तिचं नाव स वरून असेल तर फक्त स म्हणलं तर चालेल का? नाही. तर पूर्ण नाव घेण्यासाठी तर त्या सगळ्या अक्षरांना एकत्र जोडून घेतो. जेव्हा आपण सगळ्या अक्षरांना एकत्र जोडून घेतो त्याला आपण शब्द असं म्हणतो. काही काही वेळेस आपल्याला असं म्हणतात एवढ्या शब्दात लिहा. एवढ्या शब्दात लिहा म्हणजे काय? तर ते शब्द टोटल होतात, म्हणजे अक्षरांनी मिळून जो एक शब्द तयार होतो आणि त्या शब्दांची जी मर्यादा असते ते काही काही वेळेस आपल्याला निबंध लिहिताना म्हणतात की 100 शब्दात निबंध लिहा. तर शब्दात म्हणजे काय? तर अक्षरांनी मिळून तयार केलेला एक शब्द असतो आणि त्याला आपण शब्द असे म्हणतो. उदाहरणार्थ जर एक क घेतला, एक म घेतला आणि एक ळ घेतला तर शब्द तयार झाला का? नाही. तर जर आपण ह्या तीनही अक्षरांना एकत्र केलं तर काय तयार होईल? कमळ असं तयार होईल. जसं की ब द क, म्हणजे आपण काय काय घेतलं? ब घेतला, द घेतला आणि क घेतला, म्हणजेच काय झालं? बदक तयार झाला. तसंच कडक असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण 3 शब्द घेतले आणि 3 शब्दांचा एक शब्द तयार केला. सोबतच आपण कोणता जोड शब्द जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला जोड शब्द घेऊन जोड अक्षर घेऊन सुद्धा आपल्याला शब्द तयार करता येतात. तर शब्दाची व्याख्या प्रत्येकाने लिहून घ्या. अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात. अक्षरांच्या समूहाला शब्द असे म्हणतात. लिहिलंय सर्वांनी? लिहिलं ताई. काय लिहिलं सांग बरं. धनंजय सांग काय लिहिलंयस? शब्द. शब्द. वाक्य. व्याख्या सांग मला शब्दाची. अक्षराच्या समूहाला शब्द असे म्हणतात. उदाहरण हा. कमळ हा. याला जर एकत्र केलं तर शब्द तयार होतो. जसे कमळ, बदक, कडक, सरळ असे. तू लिहून घेतलंयस का हे? हो ताई. ओके, थँक्यू. ताई नेक्स्ट. ओके, आता आपण आतापर्यंत शब्द, स्वर, व्यंजन आणि स्वरादी शिकलो. आता आपल्याला शिकायचंय शब्दांचे प्रकार. तर शब्दांचे प्रकार जर शिकायचे असतील तर मुख्य शब्दांचे 2 प्रकार आहेत. त्यातला आपण आज फक्त एकच प्रकार शिकणार आहोत. तर 2 प्रकारांपैकी एक प्रकार आहे विकारी शब्द. शब्दांच्या 2 प्रकारांपैकी एक पहिला प्रकार आहे विकारी शब्द आणि दुसरा प्रकार आहे अविकारी शब्द. तर प्रत्येकाने लिहून घ्या विकारी शब्दांची व्याख्या काय आहे. विकारी शब्द म्हणजे काय? तर व्याख्या मी तुम्हाला सांगते. जे शब्द काळ, लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलतात त्यांना विकारी शब्द असे म्हणतो किंवा विकारी शब्द असे म्हणतात. काय सांगितलंय मी? जे शब्द काळ, लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलतात त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. तर आपण जर उदाहरण बघायचं झालं, भूमी दिसत नाही का? जर आपल्याला विकारी शब्दाचा उदाहरण बघायचं असेल, राम शाळेत जातो, कैलास खेळ खेळतो, हे जर उदाहरण बघायचं आहे आपल्याला विकारी शब्दांचं. तसंच आपण अविकारी शब्द कशाला म्हणतात ते सुद्धा बघू. दुसरा प्रकार शब्दांपैकीचा. थोडा झूम करता येईल का? खूप बारीक दिसतंय. प्रभाताई, एक मिनिट. हो. ओरिजिनल पीपीटी छोटं आहे ना त्याच्यामुळे. एक मिनिट. कसं करूयात?
हॅलो ताई. हा अंतरा बोल. ताई 2 मिनिटं स्क्रीन ओपन करता का? हो 1 मिनिट करतात आहे ताई. 1 मिनिट सगळ्यांनी थांबा 1 मिनिट. हा मानसी बोल. हॅलो. हा ताई हा मानसी बोल. हॅलो सर, इन्फॉर्मेशन म्हणजे सांगितलं ना तर परत सांगा ना. मानसी 1 मिनिट थांब. बोल. ओके ओके हो बोल श्रद्धा. बोलू. हॅलो. प्रभाताई मी बोलू. हो बोल ना. ओके. हा काय होतं मगाशी आपण शब्दांचे 2 प्रकार बघत होतो. एक विकारी शब्द आणि एक अविकारी शब्द. तर काय होतं की विकारी शब्दांची सर्वात पहिले व्याख्या आपण बघणार आहोत. या शब्दांमध्ये काळ, लिंग आणि वचन यांच्यानुसार बदलतात. त्यांना आपण विकारी शब्द असं म्हणतो. सोबतच त्याची उदाहरणं आपण बघितले की राम शाळेत जातो, कैलास खेळ खेळतो. हे आपण त्याची उदाहरणं बघितली. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार बघत आहोत आपण तो आहे अविकारी शब्द. तर अविकारी शब्दांची सुद्धा आपण व्याख्या बघू. जे शब्द काळ, लिंग आणि वचन. हा बोला. मला आवाजच एवढं आवाज येत नाही तुला. तुझ्याकडे नेटवर्क प्रॉब्लेम असेल अंतरा. अविकारी शब्द आपण बघूया. माझा आवाज सगळ्यांना येतोय का आता? येतो ताई. हो ओके. येतोय ताई. अविकारी शब्द आपण बघूया. अविकारी शब्द म्हणजे काय? ज्या शब्दांमध्ये काळ, लिंग वाक्यानुसार कधीच बदलत नाही त्याला आपण अविकारी शब्द असे म्हणू. जसं की राम वेगाने शाळेत जातो. इथे रामाच्या ऐवजी आपण सीतेचं नाव जरी घेतलं म्हणजे सीता वेगाने शाळेत जाते तरी पण त्याचं वेगाने हे बदललेलं नाही. तर आपण याला अविकारी शब्द असं म्हणू. जसं की आपण इथे दुसरं पण एक वाक्य घेऊ शकतो की मीरा वेगाने शाळेत जाते किंवा कैलास वेगाने शाळेत जातो. असं जर आपण कुणाचंही नाव घेतलं तरी पण वेगाने हा शब्द बदलत नाही, म्हणजेच त्याला आपण अविकारी शब्द असे म्हणतो. कळलं का इथपर्यंत? हा भूमी बोल. मी एक त्याचं उदाहरण सांगू का? 1 मिनिट बाळा. आपण शेवटी जेव्हा सगळेजण बोलू ना तेव्हा मी तुला संधी देते नक्कीच. आपण इथे 2 शब्दांचे प्रकार बघितले. एक म्हणजे विकारी शब्द आणि दुसरं म्हणजे अविकारी शब्द. तर सगळ्यांनी याची व्याख्या आणि उदाहरणं लिहून घेतले असतील. घेतलेत सगळ्यांनी लिहून? हो. ओके थँक्यू. नेक्स्ट. ताई. हा बोल धनंजय. बोल. शब्दाची जाती सांगते. तर आता आपण आतापर्यंत शब्दांचे प्रकार बघितले. शब्दांच्या प्रकारामध्ये आपण व्याख्या बघितल्या. आता त्याच्या पुढे आहे की विकारी शब्द आणि अविकारी शब्द ह्याच्यामध्ये सुद्धा प्रकार येतात. त्यामधले आपण आज विकारी शब्दांमधले प्रकार बघूया सगळ्यात पहिले. तर आता व्याकरणांमध्ये महत्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. तसंच इकडे अविकारी शब्दांमध्ये सुद्धा क्रियाविशेषण, शब्दयोगी क्रियाविशेषण अव्यय,
शब्दयोगी अव्यये, उभयान्वी अव्यये आणि केवळ प्रयोगी अव्यये असे शब्दांच्या 8 जाती आहेत. म्हणजे 2 मुख्य प्रकार आहेत आणि त्या 2 मुख्य प्रकारांपैकी 4 विकारीमध्ये आणि 4 अविकारीमध्ये अशा 8 शब्दांच्या जाती आहेत. त्याच्यापैकी आपण सगळ्यात पहिले विकारी शब्द म्हणजे काय आणि त्यातल्या जाती एक एक जात आपण बघूया की नेमकं काय आहेत. तर आपण सगळ्यात पहिलं बघू की नाम म्हणजे काय. तर तुम्हा सगळ्यांना माहिती आहे आपण असं बोलताना बोलतो की नाम हे नाव आहे, हे नाव आहे, बरोबर. तर असं बोलत असताना एखाद्या, आता आपण सगळ्यात पहिले नाम शिकून घेऊया की नाम म्हणजे नेमकं काय. नेक्स्ट स्लाइड. नाम म्हणजे, नामाची व्याख्या तुम्ही सगळेजण लिहून घ्या. एखाद्या वस्तूला किंवा ठिकाणाला किंवा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम होय. आता आपण उदाहरण असं घेऊ की एखादं घर असेल तर घराला सुद्धा नाव दिलं जातं. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, कृष्ण, त्याच्यानंतर आई वडिलांची पुण्याई असं लिहिलेलं असतं घरांवर. घराला सुद्धा नाव दिलं जातं. किंवा घरात छोटं बाळ जन्माला आलं की आपण त्याचं नाव ठेवतो. यस, बोला बोला. ताई जरा स्क्रीन जरा वरती घेते का? नाम दिसत नाही का तुला? नाही दिसत आहे. हो दिसत नाहीये. ते पहिल्या याच्यात स्लाइड मध्ये गेलंय त्याच्यामुळे दिसत नाही ताई. सांग वर काय लिहिलंय त्यांना फक्त. हो सांग. ताई नामाची जाती. काय काय? शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती. हो ओके, का बरं लिहिलं नाही का? ताई आम्ही लिहित होतो तोपर्यंत तुम्ही स्क्रीन खाली घेतला. ओके, घे घ्या. 1-2 मिनिटं देते मी सगळ्यांना, पटापट लिहा. क्रिया विशेषण अवयव. भूमी तुझा माईक म्यूट कर. सगळेजण लिहून घेतात आहे का? हो ताई थांबा जरा. हो. आणि हे अभयान्वयी झालंय, हे उभयान्वयी अव्यय आहे. शब्दयोगी अव्यय नंतर उभयान्वयी अव्यय उ येतो. झालंय का सगळ्यांचं? हो ताई थोडं थांबा. ताई आमचं झालं. ओके, ज्यांचं झालं त्यांनी शांत व्हा. झालंय सर्वांचं? हो ताई थोडं थांबा. हो ताई. प्रेरणा रेनबो होम, एरोडा होम झालंय सगळ्यांचं? ओके ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. पटापट लिहा. आता आपण विकारी शब्दांमधला सगळ्यात पहिला प्रकार बघणार आहोत, तो म्हणजे नाम म्हणजे काय. भूमी तू तुझा व्हिडिओ ऑफ कर बाळा.
ऑफ कर. येस. आता आपण विकारी शब्दांपैकी नाम हा पहिले प्रकार बघणार आहोत की नाम म्हणजे काय. तर नामाची व्याख्या मी तुम्हाला सांगते, कारण स्लाइड मध्ये दिसत नाहीये ती. त्या वस्तूला प्रत्येकाने लक्षपूर्वक लिहून घ्या. एखाद्या वस्तूला किंवा ठिकाणाला किंवा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम होय. एखाद्या वस्तूला, ठिकाणाला किंवा व्यक्तीला दिलेले नाव म्हणजे नाम होय. जसं की घरात छोटं बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं नाव आपण ठेवतो, त्याला आपण नाम असं म्हणू. जसं की मीना, घर, जंगल, डोंगर, टिकी, टेबल असे जे नाव असतात त्याला आपण नाम असं म्हणतो. लिहिलंय सर्वांनी? ओके. नामांचे सुद्धा 3 प्रकार आहेत. नामांचे 3 प्रकार आहेत. त्यातला सर्वात पहिला प्रकार आहे सामान्य नाम. नामांच्या 3 प्रकारांपैकी पहिला प्रकार आहे सामान्य नाम. तर सामान्य नाम म्हणजे काय पण आता पहिले जाणून घेऊया. सगळेजण लिहत आहे की लक्ष आहे माझ्याकडे? लक्ष आहे ताई. ओके. सर्वांचं लक्ष आहे? हो ताई. ओके. सामान्य नाम म्हणजे काय ते आपण आता एकदा शिकूया. एखाद्या व्यक्तीचा, एखाद्या जातीचा उल्लेख केला जातो त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. उदाहरणार्थ पर्वत, आपण सामान्यपणे असं म्हणतो पर्वत, किंवा नद्या, किंवा डोंगर, किंवा एखादं शहर, याला आपण फक्त सामान्यपणे म्हणत असतो, त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. तर सामान्य नामाची व्याख्या तुम्ही सगळ्यांनी लिहा. एखाद्या जातीचा उल्लेख केला जातो त्याला आपण सामान्य नाम असे म्हणतो. आणि त्याचे उदाहरणं सुद्धा लिहा. पर्वत, नद्या, डोंगर आणि शहर. त्याच्यानंतर नामातील दुसरा प्रकार आहे विशेष नाम. तर विशेष नाम म्हणजे काय? एखादी वस्तू किंवा स्थान सांगायचे असेल तर त्याला विशेष नाम असे म्हणतो. म्हणजे विशेष ज्या गोष्टी असतात त्या सांगायच्या असेल तर आपण त्याला विशेष नाम असं म्हणतो. तर विशेष नाम म्हणजे आपण वरती सामान्य नामामध्ये फक्त पर्वत म्हटलं, तर पर्वतामध्ये आपण असं बोललो नाही ना की कोणता पर्वत, फक्त पर्वत सांगितलं. तसंच विशेष नामामध्ये आपण असं सांगू की हिमालय पर्वत, किंवा नद्यांमध्ये आपण मगाशी सामान्य नाम मध्ये फक्त नद्या असं म्हटलं, पण कोणती नदी, विशेष जर आपल्याला एखादी नदी सांगायची असेल तर ती म्हणजे गंगा नदी, म्हणजेच विशेष नाम. आपण बोललो की शहर, आता शहर कोणतं? औरंगाबाद का, की मुंबई, की दिल्ली, की कलकत्ता, कोणतं शहर असं आपण वरती बोललो का सामान्यमध्ये? नाही. जर आपल्याला ते विशेष मध्ये सांगायचं असेल तर विशेष कोणतं शहर? पुणे शहर, मुंबई शहर, म्हणजेच विशेष नाम होय. काही स्लाइड पुष्कळ होतीये खूप. काय करूयात मग? काय माहित नाही काय पुष्कळ होती. आतापर्यंत खूप छान, आतापर्यंत खूप पुष्कळ झालं. ओके. एक दोनच स्लाइड आहेत ना आता, जास्त नाहीये. नाही, जास्त नाहीये, मी सांगते. त्याच्यानंतर नामाचा तिसरा प्रकार आहे भाववाचक नाम. तर आपण नामाच्या तिसऱ्या प्रकारापैकी दिसतंय व्यवस्थित ताई आता. नामाच्या तिसऱ्या प्रकारांपैकी एक प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम. ज्या शब्दातून आपल्याला भावना व्यक्त केल्या जातात, म्हणजे ज्या शब्दातून आपण भावना व्यक्त करतो अशा शब्दांना किंवा अशा नामाला आपण भाववाचक नाम असे
म्हणू. म्हणजेच काय तर श्रीमंती, राग, शांतता ह्या काय आहेत, भावना आहेत किंवा भाव आहेत. तर उदाहरण जर आपल्याला बघायचं असेल तर मीनाला खूप राग येतो. म्हणजे काय आलं त्याच्यात आपण भाव दाखवला की मीनाला खूप राग येतो किंवा स्नेहा खूप शांत आहे असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर आपण यातनं काय दाखवले आहे, भावना दाखवलेले आहे. म्हणजेच भाववाचक नाम इथे आलेलं आहे. तर याची व्याख्या लिहिली तुम्ही सगळ्यांनी, हे तीनही प्रकार लिहिलेत नामांचे. हो ताई, माझं थोडस राहिलंय. ओके, ज्यांचं राहिलंय त्यांनी पटापट लिहून घ्या. ताई एक प्रश्न होता. हा मानसी, भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे म्हणतात का? नाही. हो ताई, आमचं झालं. ताई कारण की म्हणजे आम्हाला जेव्हा शाळेत शिकवलं होतं ना, तर त्याच्यामध्ये म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की भाववाचक नामाची व्याख्या म्हणजे त्यांनी मोठी सांगितली होती जरा ह्याच्यापेक्षा. आणि त्यांनी सांगितलं होते त्याच्यात की भाववाचक नामाला धर्मवाचक नाम असे पण म्हणतात. विचारलं मी तुम्हाला. ओके, मी ह्यात थोडस अजून. हो ताई म्हणतात. ओके, आपण यावर ताई म्हणतात धर्मवाचक नाम. ओके ओके आपण शेवटी या विषयावर बोलू. एक मिनिट थांब, समजून सांगू दे आधी. झालंय सर्वांचं? हो ताई, झालं ताई. जाऊ पुढे मी. हो ताई. ओके, त्यानंतर दुसरा प्रकार आहे आपला, तो आहे सर्वनाम. आतापर्यंत आपण काय शिकलो, नाम. आता आपण काय शिकणार आहोत, सर्वनाम. नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. आता नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्द जो असतो, नाम काय होतं, मगाशी मीना, राम, कैलास असे नाम होते, आपण आतापर्यंत शिकलो ते. पण त्याच्या ऐवजी जर आपल्याला एखादा शब्द जो आपण वापरतो किंवा त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. आता सर्वनामामध्ये राम शाळेत गेला, कैलास शाळेत जातो, कैलासनी अभ्यास केला, कैलास बागेत खेळतोय, असं मी सतत म्हणण्याच्या ऐवजी जर मला सर्वनाम वापरायचं असेल तर मी म्हणेन तो शाळेत गेला, तो अभ्यास करतो, तो खूप हुशार आहे, असं जर सांगायचं असेल तर आपण ताई, या तुमचा आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाहीये? येतोय आम्हाला, तिच्या इथे इंटरनेट येतोय प्रॉब्लेम ताई आम्हाला पण. ओके, तुमच्याकडे इंटरनेटचा काहीतरी असेल, इश्यू असेल राधाताई, बघा. तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. जसं की आपण मगाशी बघितलं की राम शाळेत जातो, तर याच ऐवजी आपण असं म्हणू शकतो तो शाळेत गेला, त्याने तो बागेत खेळायला गेला, किंवा ती शाळेत गेली, किंवा ती खूप हुशार आहे. तर असा जेव्हा आपण वापर करतो त्याला आपण सर्वनाम असे म्हणतो. तर सर्वनामाचे सुद्धा त्याला 6 प्रकार शिकायचे आहेत. तर त्या 6 प्रकारांमध्ये सगळ्यात पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. प्रत्येकाने सर्वनामाची व्याख्या लिहून घ्या आणि त्याचं उदाहरण पण लिहून घ्या. लिहिताय का सगळे? सर्वनाम लिहायचं का ताई? लिहिताय का सर्वजण? हो ताई, लिहितोय ताई. हो. ओके, सर्वांना दिसतीये स्क्रीन? हो. ओके, लिहून घ्या पटापट.
झालंय सर्वांचं? लिहा पटापट. 5 मिनिटं. हो हो हो, लिही. झालं ताई. ओके, ज्यांचं झालं असेल त्यांनी शांत बसा 1-2 मिनिटं. सर्वांचं होऊ. पप्पाला मारती पाहिलं का पप्पाला कोणाचा तरी माईक अनम्यूट आहे. काय भंगार. झालंय सर्वांचं? ताई आमचं नाही झालं. ओके, लिहा. ताई दोन्ही पण वाक्य लिहायचंय का? सर्वनामाची व्याख्या लिहा, सर्वनामाचं उदाहरण लिहा आणि सर्वनामाचे प्रकार लिहा. ताई मग आपलं नाही झालं. लताताई, तुमच्याकडे तुमच्या मोबाईलचा आवाज म्यूट करा. ओ ताई ते ना रेंजचा प्रॉब्लेम लागत नाही. झालं ताई. ओके ओके भूमी, सर्वांचं झालंय? नाही ताई. ओके, लिहा पटपट लिहा. प्रांजल, संस्कृती झालंय? प्रांजल, संस्कृती लिहून झालंय? प्रेरणा रेनबो होम लिहून झालंय? लिहून झालंय? ओके. जाऊ पुढे मी? हो ताई थांबा. ताई आमचं झालं. नेक्स्ट. ओके, तर आपण आता जे लिहिलं की सर्वनामाचे प्रकार. तर सर्वनामांच्या प्रकारांपैकी पहिला प्रकार आपण लिहिला पुरुषवाचक सर्वनाम. तर पुरुषवाचक सर्वनामांची व्याख्या आपण लिहून घेऊया. आता आपण स्वतःबद्दल किंवा दुसऱ्याबद्दल बोलतो त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतो. तर आपण याचं एकदा उदाहरण बघूया. की उदाहरण आहे आम्ही, आपण, तो, त्याच्याकडे, तुम्ही. म्हणजे आपण जेव्हा असं म्हणतो की आम्ही जातो किंवा आपण करू किंवा आपण स्वतःबद्दल किंवा इतरांबद्दल किंवा तिसऱ्याबद्दल जेव्हा बोलत असतो त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. तर आपण त्यासाठी एक वाक्य बघू. आम्ही सर्वजण मिळून आज माझ्या मित्राकडे जाणार आहे. तर यामध्ये आपण काय बोललो? पुढच्या व्यक्तीला बोललो किंवा आपण स्वतःबद्दल आणि मित्रांबद्दल सुद्धा बोललो. त्याला आपण पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणू.
तर सगळ्यांनी ह्याची व्याख्या पटकन लिहून घ्या की पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे काय. हो दीदी, बोला. तुम्ही मागचं दाखवलं होतं ना, ते माझं नव्हतं झालं. ओके, आपण शेवटी एक 5 मिनिटं देऊ, तेव्हा पटपट लिहून घेशील राहिलेला. आता परत जात नाही मागे मी. होत आहे. जागा सोडून दे थोडीशी त्याच्यासाठी, नंतर मी तुला शेवट दाखवेल तेव्हा लिहून घ्या. धनंजयचं झालं असेल ना अंजली, त्याच्याकडून घे ना लिहून. हा बोला. काय दिसत नाहीये? स्क्रीन दिसत नाहीये. झालंय, पटकन लिहून झालंय का सांगा, मी पुढे जाते. नाही ताई. मी सांगते लिहा. पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या. भूमी पटकन लिही. पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या. आपण स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल बोलतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. ताई स्क्रीन नीट दिसत नाहीये. हो, म्हणूनच म्हणतीये मी सांगते आहे ते लिही. पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या. आपण स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल बोलतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. झालं? नाही ताई. अंजली फास्टली. ताई चांगलं नाही दिसत आहे. श्रद्धा एक काम करता येईल का? बाकीच्या सगळ्यांना हे पीपीटी आपण पाठवू शकतो ना? ओके चालेल. लवकर सुचलं पाहिजे होतं खरं मला ते, पण मला आता सुचतंय, तर मग लिहून नको घ्यायला सांगू, समजावून सांग. हे पीपीटी आपण सगळ्यांना देऊयात. ओके ताई, चालेल, काय हरकत नाही, सांगते समजून. ओके, पुरुषवाचक सर्वनामाची व्याख्या. आपण स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल बोलतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ, आम्ही, आपण, तो, त्याच्याकडे, तुम्ही. एक वाक्य आपण त्याच्यासाठी बघू. आम्ही मिळून आज मित्राकडे जाणार आहे. तर तसंच दुसरा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामाची सर्वनाम म्हणजे काय हे आपण समजून घेऊया. आपण जेव्हा एखादी गोष्ट दाखवतो, दाखवणे म्हणजेच दर्शक. तर आपण जेव्हा एखादी गोष्ट दाखवतो त्याला आपण दर्शक सर्वनाम असे म्हणतो. उदाहरणार्थ, हा मुलगा आहे, किंवा आपण आपलं घर दाखवायचं असेल तर हे माझे घर आहे, ते खूप सुंदर आहे, किंवा ही माझी मुलगी आहे. असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण दर्शक सर्वनामाचा वापर करीत असतो आणि त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात. नेक्स्ट टाइम. ताई ते लिहायचंय का? नाही, आम्ही नंतर देतो तुम्हाला हे सगळं बाळा. आता लिहिण्यात वेळ नका घालू. होत आहे. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संबंधी सर्वनाम. जेव्हा एक वाक्य हे दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असते किंवा त्याचा एकमेकांशी संबंध असतो त्याला आपण संबंधी सर्वनाम असे म्हणतो. तुम्हा सगळ्यांना माहिती आहे, एक वाक्य जर दुसऱ्या वाक्यावर अवलंबून असतं, जसं की आपण उदाहरण बघू, जो आणि तो, किंवा जसे तसे, किंवा जेव्हा आणि तेव्हा. जर आपल्याला हे शिकून घ्यायचं असेल सर्वनाम कसं वापरतात हे जर आपल्याला शिकून घ्यायचं असेल तर उदाहरण असं बघूया आपण. जो अभ्यास करतो तो पास होतो. म्हणजेच इथे काय वापरलं आहे? जो आणि तो असे 2 शब्द वापरलेले आहेत. जसे दुसऱ्या उदाहरणात बघू, जसे पेराल तसे उगवेल. म्हणजेच काय? जसे आणि तसे. आपण अजून तिसरे एक वाक्य बघू, जेव्हा बस येईल तेव्हा आपण जाऊ. म्हणजेच शब्दांना कोणत्या शब्दांनी जोडलंय? जो आणि तो, जसे तसे, जेव्हा तेव्हा असे जे शब्द जोडलेले असतात त्या शब्द जोडलेल्या
वाक्य जे असतात त्याला संबंधित सर्वनाम असे म्हणतात. त्याच्यानंतरचा प्रकार आहे प्रश्नार्थक सर्वनाम. आता प्रश्नार्थक सर्वनाम म्हणजे काय, तर ज्या वाक्यांमध्ये आपण प्रश्न करतो म्हणजे पुढच्या व्यक्तीला प्रश्न करतो किंवा स्वतःला प्रश्न करतो, त्याला आपण प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतो. जसे की प्रश्न करण्यासाठी काही शब्द आहेत, कोणी, कोण, कोणते, किती, हे जे शब्द असतात ह्याला प्रश्नार्थक शब्द असे म्हणतात. उदाहरणार्थ, कोणी मानसीला पाहिले का, किंवा कोणी मनोजला पाहिले का, कांचन तुझी कोण लागते किंवा कोण आहे, हे जर आपल्याला विचारायचं असेल म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम जर आपल्याला वापरायचं असेल तर तिथे कोण, कोणी, तुझी, कोण किंवा कोणी, किती अशा शब्दांचा वापर केला जातो. त्याला प्रश्नार्थक सर्वनाम असे म्हणतात. आता नंतरचा प्रकार आहे अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय, ज्या वाक्यात आपल्याला निश्चित सांगता येत नाही म्हणजे शाश्वती राहत नाही, त्याला आपण अनिश्चित सर्वनाम असे म्हणू. जसं की कोणीतरी उभे आहे, आपण असं म्हणतो. जेव्हा आपल्याला माहीतच नसतं की कोण उभं आहे नेमकं, तेव्हा आपण असं म्हणतो कोणीतरी उभे आहे. किंवा कुणाला माहित आहे का, आपण असं ढोबळ मनाने म्हणतो, कुणाला माहित आहे का, तर अशा वेळात अनिश्चित सर्वनाम वापरला जातो. उदाहरणार्थ, दरवाजाच्या मागे कुणीतरी उभे आहे. आपल्याला माहित नाही की अंजली उभी आहे, की आपल्याला माहित नाही गौरी उभी आहे, की आपल्याला माहित नाही श्रद्धाताई उभी आहे, पण आपण काय म्हणतो की दरवाजाच्या मागे उभे आहे. अशा वेळात अनिश्चित सर्वनामाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर आहे आत्मवाचक सर्वनाम. आता आत्मवाचक सर्वनाम म्हणजे काय, ज्या वाक्यामध्ये आपण स्वतःबद्दल बोलतो त्याला आपण आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतो. मग स्वतःबद्दल म्हणजे काय, मी स्वतः किंवा मी असं जेव्हा आपण वापरतो त्याला आत्मवाचक सर्वनाम असे म्हणतात. नेक्स्ट आई थोड्या वेळ थांबता का? भूमी, हे तुला पाहिजे असेल लिहायला तर आम्ही ग्रुपवर शेअर करतो बाळा, तेव्हा लिहून घ्या. ओके. त्यानंतरचा प्रकार आहे विशेषण. आता विशेषण म्हणजे काय, आतापर्यंत आपण काय शिकलो की नाम शिकलो, सर्वनाम शिकलो. आता आपण शिकणार आहोत विशेषण. तर विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण विशेषण असं म्हणतो. तर आता जे नाव आहे, जसं की आपण जे नाव आपण शिकलो त्यात जे नावाला विशेष काहीतरी सांगण्याची भूमिका जे पार पाडतं त्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आता विशेषणाचे सुद्धा 3 प्रकार आहेत. कोणकोणते प्रकार आहेत, तर एक आहे गुणवाचक विशेषण, दुसरा आहे संख्यावाचक विशेषण आणि तिसरा आहे सार्वनामिक विशेषण. तर आपण गुणवाचक विशेषणापैकी वाचक विशेषण समजून घेऊया. सगळ्यात पहिले की गुणवाचक विशेषण म्हणजे काय, जिथे गुण दाखविले जातात, म्हणजे ज्या विशेषणामध्ये गुण दाखविले जातात त्याला आपण गुणवाचक विशेषण असं म्हणू. उदाहरणार्थ, जर आपल्याला बघायचं असेल तर झाडे, हिरवी झाडे, तर हिरवं हे काय आहे, विशेषण आहे. एखादी मुलगी सांगायची असेल तर ती कशी आहे, सुंदर मुलगी. आता मुलगी कशी, सुंदर मुलगी, म्हणजेच सुंदर हे काय झालं, गुण झालं तिचं, तर त्याला आपण गुणवाचक विशेषण असं म्हणू. त्यानंतर संख्यावाचक विशेषण. आता विशेषणातील दुसरा प्रकार जो आहे त्याला संख्यावाचक विशेषण असं म्हणतात. जिथे आपण संख्या दर्शवली जाते त्याला संख्यावाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, 100 रुपये, 20 रुपये, 50 मुले, किंवा शाळेत आज 4च मुले होती, असं जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण संख्यावाचक विशेषणाचा उपयोग करत असतो.
तसंच सार्वनामिक विशेषण दर्शक म्हणून वापरला गेलेला जो दर्शक म्हणून जो वापरला जातो त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. आता सार्वनामिक विशेषण म्हणजे घर आहे, पण कोणतं घर? ते घर, ती शाळा, असं जेव्हा आपण म्हणतो त्याला आपण सार्वनामिक विशेषण असं म्हणतो. कळलं का सर्वांना? कळलं का सर्वांना? कळलं ताई. परत सांगू? परत सांगू का इथपर्यंत कळलंय? इथपर्यंत कळलंय की कुणाला काही अडचण असेल तर सांगा. नाही. ओके, थँक्यू. तर पुढचं बघूया क्रियापद. ताई पुढची स्लाइड घ्या. यानंतरचा प्रकार आपण बघूया क्रियापद. तर क्रियापद म्हणजे काय? ज्या गोष्टींमध्ये आपल्याला क्रिया होताना दिसते त्याला आपण क्रियापद म्हणतो. म्हणजे वाक्यातील क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ आपल्याला जर बघायचं झालं तर आई जेवण बनवते, म्हणजे क्रिया काय चालू आहे? जेवण बनवण्याची क्रिया चालू आहे. म्हणजेच आपण इथे क्रियापद हे वापरलेलं आहे. तर क्रियापदांचे सुद्धा दोन प्रकार आहेत. त्यामध्ये एक पहिला प्रकार आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद म्हणजे काय आणि अकर्मक क्रियापद म्हणजे काय हे आपण बघून घेऊया. ज्या वाक्यात काय ने प्रश्न केल्यास उत्तर मिळते त्याला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. म्हणजे जर आपल्याला बघायचं झालं, मीना पत्र लिहिते आणि मी जर तिला विचारले मी विचारले की मीना काय लिहिते, तर मला उत्तर आलं पाहिजे की मीना पत्र लिहिते. तर जेव्हा आपण काय ने प्रश्न करतो पुढच्या व्यक्तीला आणि त्याचं उत्तर जेव्हा येतं त्याला आपण सकर्मक क्रियापद असे म्हणतो. दुसरं आहे अकर्मक क्रियापद. आता अकर्मक क्रियापद म्हणजे काय? तर जेव्हा कायने जेव्हा आपण प्रश्न करतो पण उत्तर येत नाही, अशा वेळात आपण अकर्मक क्रियापदाचा वापर करतो असं होतं. जसं की प्रश्न विचारल्यानंतर मीना काय करते असं विचारल्यावर उत्तर आलं पाहिजे. तर आपण प्रश्न विचारल्यावर मीना पत्र लिहिते, आपण विचारलं वरती की मीना काय करते, तर मीना काय करत होती? पत्र लिहत होती. तर हे उत्तर आलं. पण खाली काय? जसं की मीना झोपते, तर आपण जर असं विचारलं मीना काय, तर आपण झोपते असं म्हणू शकत नाही. तेव्हा आपण अकर्मक क्रियापद वापरतो असं होते. कळलं इथपर्यंत सर्वांना? कळलं? काय अडचण आहे? नाही. काय नाही समजलं? क्रियापदाचं काय नाही समजलं? मुलगीचं काय नाही समजलं? कोणतं क्रियापद नाही समजलं सांग? क्रियापद नाही समजलं? पत्र क्रियापद जे पत्राचं जे आहे ना ते नाही कळलं तुला. ओके, सकर्मक क्रियापद नाही समजलं. ओके, क्रियापद म्हणजे काय? तर क्रियापद म्हणजे ज्या वाक्यांमध्ये आपल्याला क्रिया होताना दिसते त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. उदाहरणार्थ आई जेवण बनवते, म्हणजेच जेवण बनवण्याची काय चालू आहे? क्रिया चालू आहे. म्हणून आपण त्याला आई जेवण बनवते हे जे वाक्य आहे हे क्रियापदाचं वाक्य आहे. आता क्रियापदाच्या वाक्यांमध्ये दोन प्रकार आहेत. एक आहे सकर्मक क्रियापद आणि दुसरं आहे अकर्मक क्रियापद. तर सकर्मक क्रियापद म्हणजे काय? वाक्यात
जेव्हा एखादं वाक्य आपण बोलतो तेव्हा कायने प्रश्न केल्यास आपल्याला उत्तर आलं पाहिजे. म्हणजे मी जर म्हणलं मीना पत्र लिहिते आणि कुणीतरी पुढून मला प्रश्न विचारला मीना काय करते, तर माझ्याकडे उत्तर असलं पाहिजे मीना पत्र लिहिते. तेव्हा जेव्हा उत्तर येतं त्याला आपण सकर्मक क्रियापद म्हणतो. आणि दुसरा जो प्रकार आहे त्यातला अकर्मक क्रियापद. तर कायने प्रश्न केल्यास उत्तर मिळत नाही त्याला आपण अकर्मक क्रियापद असे म्हणू. खूप आहे. कायने प्रश्न केल्यास उत्तर मिळालं कर्मक क्रियापद आणि कायने प्रश्न केल्यास उत्तर नाही मिळालं तर अकर्मक क्रियापद असे म्हणू. काय शिवाय दुसऱ्या कोणत्याही शब्दांनी जर प्रश्न केला तर तो क्रियापदाचा प्रकार होणार नाही. ओके, कळलं सोनल? कळलं का विचार? प्रेरणा रेनबो होम कळलं? थँक्यू. काय प्रश्न असतील, काय कळलं नसतील तर मला विचारा. सगळ्यांनी व्हिडिओ चालू करा, माईक म्यूट ठेवा आणि प्रश्न विचारा. ज्याला बोलायचं आहे त्यांनी हात वर करा. सर्वांनी आपापले व्हिडिओ सुरू करा, माईक म्यूट ठेवा. कॉर्पोरेशन होमला प्रश्न आहे. हा, कॉर्पोरेशन होम बोला. मला ना थोडं समजलं नाही. काय नाही समजलं? कोणतं क्रियापद नाही समजलं? काय नाही कळलं तुला त्यातलं ते सांग, म्हणजे मी समजावून सांगते. नेमकं काय नाही कळलं ते सांग ना. नेमकं कोणता प्रकार नाही कळला? नाम नाही कळलं, सर्वनाम कळलं नाही, विशेषण कळलं नाही, क्रियापद कळलं नाही, काय नाही कळलं सांग. हॅलो माईक चालू कर तुझा आधी. मी अविकारी शब्द जे आहेत ना त्याचं एक उदाहरण सांगू का? भूमी एक मिनिट. आपण पहिले ह्या होमच्या मुलांनी प्रश्न विचारले होते ना, त्यांना आपण संधी देऊ आणि मग मी तुला बोल. चालेल. काय नाही कळलं सांगा मला पटकन. सर्वनाम ते नाही कळालं, विकारी शब्द ते. सर्वनामामधलं हा काय? सर्वनामामधला विकारी शब्द नाही कळाला. मला प्रश्न नाही कळाला बाळांनो, परत एकदा प्रश्न सांगा. विकारी आणि अविकारी शब्द नाही कळालेला तिला. ओके. आपल्याला क्रियापद नाही कळालं. क्रियापद नाही कळलं. क्रियापदाचे प्रकार. क्रियापदाचे प्रकार नाही कळले. हा. ओके, एक मिनिट. मला पहिला आलेला प्रश्न जो होता विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे काय ते कळलं नाही, ते मी पहिले स्पष्ट करते आणि मग क्रियापद सांगते. ओके, तर आता सर्वांनी लक्ष द्या की विकारी आणि अविकारी शब्द म्हणजे काय. तर शब्दांचे दोन प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार म्हणजे विकारी शब्द आणि दुसरा प्रकार म्हणजे अविकारी शब्द. तर विकारी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द काळ, लिंग आणि वचनानुसार त्या बदलतात त्यांना विकारी शब्द असे म्हणतात. जसं की राम शाळेत जातो पण सीता शाळेत जाते असं आपण म्हणतो, किंवा कैलास खेळ खेळतो, याला आपण विकारी शब्द असे म्हणू. आणि अविकारी शब्द म्हणजे काय, तर जे शब्द काळ, लिंग आणि वाक्यानुसार कधीच बदलत नाही त्याला आपण अविकारी शब्द असे
म्हणू. जसं की राम वेगाने शाळेत जातो आणि रामाच्या ऐवजी आपण सीता जरी म्हणलं किंवा मीना म्हणलं किंवा राणी म्हणलं, राधा म्हणलं, तरी पण वेगाने हा शब्द बदलणार नाही. त्याला आपण अविकारी शब्द असे म्हणू. कळलं का अविकारी आणि विकारी? कळलं कॉर्पोरेशन हो? थँक्यू. ओके, नेक्स्ट. क्रियापदाचं विचारलं होतं ना याने. क्रियापदाचं विचारलं होतं. ओके, क्रियापदांपैकी काय नाही कळलं सांगा मला. क्रियापदाचे प्रकार झाला होता. क्रियापदाचा प्रश्न कुणाला होता? काय नाही कळालं क्रियापदांपैकी? क्रियापदाचे प्रकार. क्रियापद. काय? क्रियापदाचे प्रकार. अकर्मक क्रियापद. क्रियापद म्हणजे काय हे सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया. ज्या वाक्यात आपल्याला क्रिया होताना दिसते त्याला आपण क्रियापद असे म्हणतो. जसं की आई स्वयंपाक करते किंवा आई जेवण बनवते किंवा राधा खेळ खेळते किंवा मी गाणी गाते असं जेव्हा म्हणते तेव्हा काय होत असते? एक क्रिया चालू असते. त्याला आपण क्रियापद असे म्हणू. आणि क्रियापदाचे 2 प्रकार आहेत. मी मगाशी पण सांगितलं क्रियापदांचे 2 प्रकार आहेत. एक आहे सकर्मक क्रियापद आणि एक आहे अकर्मक क्रियापद. तर जेव्हा क्रियांमध्ये दोन्हीही क्रियापदांमध्ये जर काय ने प्रश्न विचारला आणि त्याचं जर उत्तर तुम्हाला आलं तर ते जे क्रियापद आहे त्याला सकर्मक क्रियापद असं म्हणतात. आणि जर काय ने प्रश्न विचारला असेल आणि उत्तर मिळत नसेल तर त्याला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. जसं की मीना पत्र लिहिते आणि पुढून प्रश्न विचारला मीना काय करते तर उत्तर यायला पाहिजे मीना पत्र लिहिते. म्हणजे तिची क्रिया काय चालू आहे? पत्र लिहिण्याची क्रिया चालू आहे. आणि अकर्मक क्रियापदामध्ये काय ने प्रश्न विचारल्यास उत्तर आलं नाही तर आपण त्याला मीना झोपते. आपण काय म्हणू का काय झोपते असं म्हणल्याने उत्तर मिळणार आहे का आपल्याला? मीना काय झोपते असं म्हटलं तर उत्तर मिळणार आहे का आपल्याला? नाही. तर त्याला आपण अकर्मक क्रियापद असं म्हणू. कळलं का? कळलं का सर्वांना? ओके, थँक्यू. नेक्स्ट. पुढच्या अजून काय प्रश्न आहे किंवा काय नाही कळालं ते सांगा. काय नाही कळालं ते सांगा. सर्वांना सर्व कळलंय? कन्फ्युज झालाय का? जड होता का विषय? बरं, आपण आतापर्यंत काय काय शिकलो हे आपण जाणून घेऊया. कोण सांगेल मला आतापर्यंत आपण काय काय शिकलो? एकेकाने सांगा हात वर करून. एकेकाने सांगा हात वर करून. कोण कोण सांगेल मला आपण काय काय शिकलो? प्रेरणा रेनबो होम मध्ये हात वर आहे. ओके, प्रेरणा रेनबो होम सुरुवात करूया आपण. प्रेरणा रेनबो होम पासून आपण काय काय शिकलो? शब्दांच्या 8 जाती सांगितलं. प्रेरणा रेनबो होम हात वर आहे, बोला. भूमी 1 मिनिट बाळा. पहिल्यांदा प्रेरणा रेनबो होमचा हात वर आहे, आला होता. नंतर कॉर्पोरेशनचा हात वर आहे, नंतर समृद्धी बोलेल. हो, 1 मिनिट. प्रेरणा रेनबो होम जोरात सांगा, मला ऐकायला नाही आलं. ओके. आराध्या तसं नको सांगू बेटा. आराध्या सांगताना एकच गोष्ट सांग की फॉर एक्झाम्पल तुला शब्दांच्या जाती कळल्या त्या किती आहेत आणि कोणत्या असं सांगितलं तर जास्त कळेल.
हा. सांग आराध्या. नाम हो. शब्दांच्या 4 जाती सांग. शब्दांच्या 4 जाती. नाम, शब्दांच्या 4 सर्वनाम, जाती शिकलो. ओके. कोणकोणत्या? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. व्हेरी गुड, व्हेरी गुड. म्हणजे व्हेरी गुड आराध्या. आपण काय काय शिकलो? शब्दांच्या जाती शिकलो. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. ओके. नेक्स्ट. मी सांगू? नाही, भूमी थांब जरा. कॉर्पोरेशन भवनचा हात वर होता. कॉर्पोरेशन कॉर्पोरेशन. भवनमधनं कोण बोलणार आहे? आता मला उत्तर माहिती नाही. मोहिनीच्या इथून कोणाचा हात वर होता? हा, व्हिडिओ ऑन करून बोल. काय काय शिकलोय आपण सांगा. व्हिडिओ ऑन करा. मोहिनीताई व्हिडिओ ऑन करून द्या. शब्दांच्या 8 जाती. हा शब्दांच्या बोला. 8 जाती. शब्दांच्या 8 जाती. आणि शब्दांच्या 8 जाती. शब्दांच्या परत एकदा जोरात सांगा. काय काय शिकलो आपण? जातीचे शब्द, हा अजून विकारी, काय ते? क्रिया, विशेषण, सर्वनाम, जाती, शब्दांच्या आणि विकारी. थांब प्रांजल, थांब. तुझा नंबर होता का आता? 2 मिनिटं थांब. नंबरने जाऊयात म्हणजे सगळ्यांना बोलायला भेटतं. आता भूमीच्या आधी समृद्धीचा हात वर होता आणि समृद्धी नंतर मानसीचा हात वर होता. समृद्धी, आदिती, समृद्धी. समृद्धी हात वर केला होता. बोल, काय शिकलोय आपण आतापर्यंत? बरं, मानसी. ताई, हा बोल. माझ्या भावाला सांगायचंय. सांगू का? शब्दांच्या 8 जाती. पण टीचर, शब्दांच्या 8 जाती हे शिकलोय आपण. ओके. शब्दांच्या 8 जाती शिकलो. तर आज आपण शब्दांच्या 8 जातींपैकी किती जाती शिकलो? शब्दांच्या 8 जातींपैकी किती जाती शिकलोत आपण? 4. व्हेरी गुड. 4 जाती टीचर. शिकलो. बरोबर. आणि कोणत्या प्रकारातल्या शिकलो? विकारी. गुड. एकदम बरोबर. म्हणजे विकारी प्रकारातल्या आपण 4 जाती आज शिकलो. ओके. नेक्स्ट कोणाला? मानसी आणि मग प्रांजल. मानसी भूमी. सांग. आपण स्वर शिकलो. स्वरादी आणि व्यंजने. व्हेरी गुड. स्वर म्हणजे काय मानसी? मानसी स्वर. हॅलो ताई, आवाज येतोय? हो येतोय. बोल. म्हणजे ओठांच्या एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागातील मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता म्हणजे तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात. बरोबर. कशाचा समावेश होतो त्याच्यात? स्वरांमध्ये अ, आ, ई. ओके. बरोबर. अगदी गुड. उत्तर मध्ये अ, आ, ई ह्याचा समावेश होतो. आपण स्वर, व्यंजन आणि स्वरादी असं शिकलो. गुड. नेक्स्ट कोणाचा हात वर आहे? प्रांजल, भूमी आणि म धनंजय. प्रांजल, तुझा नंबर आहे बाळा. आपण काय शिकलोय सांग आता. मी बोललो. थांब प्रांजल, भूमी, म धनंजय, मग तू. हा प्रांजल बोल लवकर, नंबर जातो मग. काही प्रांजल लेफ्ट झाली. हा भूमी. भूमी चल बोल. मला ना म्हणजे आपण आजच्या सेशन मध्ये शिकलो की विकारीचे शब्द, अविकारीचे शब्द. आणि मला एक सांगायचं होतं की तुला सांगायचं होतं. बोल ना. की अविकारी शब्द आहेत ना त्याचं मला एक उदाहरण सांगायचंय.
हो सांग. हा तर मी त्याचं उदाहरण सांगते की कैलास हे एकच मिनिट. कैलास जोरात गाडी चालवतो, बरोबर आहे. बरोबर. हो अगदी बरोबर. आणि विशेष नामाचं एक सांगायचं. बोलणार आहे. हा सांग. विशेष नामाचं मला एक सांगायचं. मुलगी सायली आणि मुलगा अब्दुल एवढं सांगायचं होतं. बरोबर. विशेष नामांमध्ये मुलीचं नाव विशेष मध्ये काय आलंय? सायली आणि मुलाचं अवधूत. बरोबर. धनंजय बोल. धनंजय हा. धनंजय बोल. हॅलो, एकच मिनिट ताई, एक सांगायचं. धनंजय बोल. करणार आहे ग. सांगितलेलं सांगू. हा सांग. वाक्य सांगू पहिला तू काय शिकलाय ते सांग. बोलायचंय. शब्दाचे प्रकार शिकलो. शब्दाच्या जाती. अजून भावकार नावे. सर्वनामांचे प्रकार. अजून सर्वनामांचे कोणकोणते प्रकार शिकलोय आपण? सर्वनामांचे प्रकार कोणते प्रकार शिकलोय? मला कोण सांगेल सर्वनामांचे? पूर्णवाचक सर्वनाम. हा. हॅलो, मी सांगू ताई. भूमी, तुला सांगितलंय ना की क्रमाने जायचं, हात वर केल्याशिवाय बोलायचं नाही. लक्षात नाही तुझ्या बाळा. धनंजय, आपण सर्वनामांचे कोणकोणते प्रकार शिकलोय? कोण सांगेल? पूर्णवाचक सर्वनाम. पूर्णवाचक. नाही पूर्ण. नेक्स्ट कोण सांगेल? आपण मी सांगू. प्रकार शिकलोय. समृद्धी, 1 मिनिट. कोणकोणते प्रकार शिकलोय आपण सर्वनामांचे? कोण सांगेल मला? हा, एरोडा होम मधनं बोला. एरोडा होम मधनं बोला. सर्वनामांचे प्रकार सांगणार आहात. माईकच्या थोडं जवळ जा म्हणजे आवाज येईल. हा. अजून अजून हा अजून बरोबर. 6 प्रकार आहेत सर्वनामाचे. एक दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, गणित आणि आत्मवाचक असे 6 प्रकार आपण सर्वनामांचे शिकलो. बरोबर. येस. नेक्स्ट अजून काय शिकलोय आपण? अजून काय शिकलोय आपण आजच्या आता ही शर्वरी एक होती आणि नंतर श्रावणीला पण बोलायचं होतं. शर्वरी, काय शिकलोय आपण आताच्या सत्रात? आजच्या सत्रात आपण शिकलो की हे शिकलो की सर्वनामाचे प्रकार आणि पुरुषवाचक नाम आणि भूमी, आपण सर्वनामांचे प्रकार शिकलोय आता आणि आपण आता उजळणी पण करून घेतली त्याची. याच्या व्यतिरिक्त अजून काय शिकलोय आपण? कोण सांगेल मला? ताई 1 मिनिट, मी शर्वरीला संधी देते. शर्वरी, तुझा आवाज येत नाही बाळा मला. ताई आता येतोय का? येतोय, बोल. हा बोल येतोय. बोल.
ताई मला एक अविकारी नामाचं काहीतरी एक वाक्य उदाहरण सांगायचं होतं. भूमी, 1 मिनिट बाळा, आपण उजळणी करून घेऊया आणि मग मी तुला विचारते. शर्वरी आहे का? शर्वरी तिच्या सोबतच आहे श्रद्धा. हो का? श्रावणीला बोलायचंय. श्रावणी, तुझा आवाज येत नाही. ताई नाही, आवाज नाही श्रावणी तुझं काहीच. बरं, नेक्स्ट कोणी? प्रांजलला बोलायचं होतं. प्रांजल आलीये परत. प्रांजल, काय शिकलोय आपण आजच्या सत्रातनं? प्रांजल, माईक म्यूट काढा. अनम्यूट कर माईक. स्पीकर सुरू कर पहिले प्रांजल. शब्दांच्या जाती शिकलो. शब्दांच्या जाती, शब्दांचे प्रकार, सर्वनामे, विशेषण, क्रियापद आणि अविकारी शब्द. विशेषणांमध्ये आपण कोणते 2 प्रकार शिकलो? 3 प्रकार शिकलो. सांगशील मला प्रांजल? विशेषणांमध्ये आपण कोणते 3 प्रकार शिकलो? कोण सांगेल? आपण विशेषणांमध्ये. आवाज येत नाही. हा प्रांजल बोल. आवाज येत नाही ताई. विशेषणामध्ये आपण कोणते 3 प्रकार शिकलो आजच्या सेशन मध्ये? प्रांजल, आवाज येतोय तुला माझा? ओके, कोण सांगेल मला विशेषणांमध्ये आपण कोणते 3 प्रकार शिकलो? पटापट सांगा. हा सांगा. लताताईंच्या इकडनं कोणतरी सांगणार आहे, सांगा. मानसी, 1 मिनिट. लताताईंच्या इथे कोणतरी सांगत आहे. हा सांगा पटकन. संख्यावाचक, हा, गुणवाचक आणि सार्वनिक. सार्वनामिक. लावाय. म्हणजे विशेषणांमध्ये आपण 3 प्रकार जे शिकलो ते गुणवाचक, संख्यावाचक आणि सार्वनामिक असे 3 प्रकार आपण विशेषणांचे शिकलो. ओके, मानसी बोलायचं होतं तुला, बोल. मानसी हा ताई, बोल. ते सांगायचं होतं ओके, विशेषणांचे प्रकार सांगायचे होते तुला. ओके पण सांगितले. ओके ओके. प्रेरणा रेनबो होम मधनं कुणाचा तरी हात वर होता. काय सांगायचं होतं? कुणाला सांगायचं होतं? पटकन कुणाला सांगायचं होतं? पुढे येऊन सांगा. नाही येते त्यांना. नाही येते. ओके. तुझं जराशा. तर आज आपण शब्दांच्या जाती, स्वर, व्यंजन आणि स्वरादी शिकलो. तर आता आपण फक्त शब्दांच्या 8 जातींपैकी फक्त 4च जाती आज शिकलो. कारण 8 जाती शिकण्यासाठी आपल्याला अजून एक दुसरा 4 जाती शिकण्यासाठी दुसऱ्या सत्रात आपण नक्की शिकू. म्हणजेच आज आपण विकारी शब्दांच्या जाती शिकलो आणि त्यातले सगळे प्रकार आपण आज शिकलो. आपण आता अविकारी शब्दांच्या जाती आणि त्याचे सगळे प्रकार पुढील सत्रात शिकू. तर सगळ्यांना मला अशी अपेक्षा आहे की तुम्हा सगळ्यांना आजचं सत्र आवडलं असेल. कुणाला काही बोलायचं असेल किंवा काही अडचण असेल, प्रश्न असेल तर विचारा. मी तुम्हाला त्यावर सांगते. मला बोलायचं आहे. हा, बोल.
म्हणून बोलते. शब्दांच्या जाती आहे ना, हं. या विकारी शब्द आणि अविकारी शब्द हं. मला काय म्हणतात? काय? आवाज होतोय अश्विनी तुमचा. त्यातला तेवढंच कळलं, विकारी शब्द आणि अविकारी शब्द. याला काय म्हणतात? परत सांगायचंय? हे काय आहे असं विचारायचंय त्यांना. प्रभाताई मला नाही कळलं. विकारी शब्द आणि अविकारी शब्द म्हणजे काय? म्हणजे ते काय आहे? नाम आहे, सर्वनाम आहे, कशाचं काय आहे, शब्दाच्या जाती आहेत? काय हे नेमकं? त्या शब्दाचे 2 प्रकार आहेत. जर आपल्याला आपली बोलीभाषा चांगली करायची असेल किंवा आपल्याला बोलीभाषेमध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा वापर करायचा असतो, आपण बोलीभाषा बोलत असताना व्याकरणाशिवाय बोलू शकत नाही. आणि व्याकरणांमध्ये शब्दांचे प्रकार आहेत ते 2, आणि त्यामधले जे 2 प्रकार आहे मेन म्हणजे एक आहे विकारी आणि एक आहे अविकारी. तर विकारी शब्दांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी आता बघितल्या, आणि त्या सगळ्या गोष्टींवर आपण रोजच्या रोज जी मराठी भाषा बोलत असतो ती अवलंबून असते, आणि त्याच्याशिवाय आपण मराठी भाषा बोलू शकत नाही. तर त्याला विकारी शब्द असं म्हणतात. आणि विकारी शब्दांनी किंवा अक्षरांनी, शब्दांनी आपली बोलीभाषा तयार झालेली आहे. प्रश्न आहे? थँक्यू, तुम्ही आम्हाला सांगितलं. ओके, वेलकम. कुणाला काही प्रश्न आहे अजून? काय समजलं नाही असं आहे? आजच्या सत्रात कुणाला काय कळलं ते सांगा, आणि काय समजलं नाही ते पण सांगा, म्हणजे परत समजून सांगता येईल. कोण सांगेल आजच्या सत्रात आपण काय, म्हणजे तुम्हाला आजचं सत्र कसं वाटलं? आवाज येतोय माझा? आम्हाला आजचं सत्र खूप आवडलं. मी सांगू कोण ताई? सांगेल मला आजच्या सत्रात आपण हो. काय शिकलो? मी सांगू ताई? हो, सांग. मला आजचं सेशन खूप आवडलं. मानसी, तुझ्याकडे नेटवर्क त्याच्यामधनं मला स्वर व्यंजने, परत स्वराली ते शिकायला, जाती शब्दाचे मला आजचं सेशन खूप आवडलं. त्याच्यामधनं मला स्वर व्यंजने शिकायला भेटलं, त्याचबरोबर शब्दांच्या जाती, शब्दांचे प्रकार आणि नाम, क्रियापद, विशेषण, विकारी शब्द हे शिकायला भेटलं. ते मला शाळेत पण एवढं भारी शिकायला भेटलं नाही, ते मला आज इथे शिकायला भेटलं. थँक्यू श्रद्धाताई, तुम्ही आम्हाला असंच मार्गदर्शन करीत जा. थँक्यू ताई, मानसी. मी बोलू? हा, बोल. मला आजचं सेशन खूप आवडलं. आजच्या सेशन मध्ये आपल्याला स्वरादी, अजून व्यंजन, स्वर आणि शब्दांची व्याख्या, परत शब्द म्हणजे काय, आणि शब्दांचे 2 प्रकार विकारी आणि अविकारी शिकायला मिळाले. परत नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, अजून हे विकारी शब्द, अजून अविकारी शब्द, क्रिया, विशेषण, अव्यय. आपण अविकारी शब्द शिकलो नाही भूमी, आपण फक्त आज विकारी शब्द शिकलो. आपण अविकारी शब्द नेक्स्ट शिकणार आहोत. ओके, म्हणजे ते लिहून घेतलंय ना. बरोबर. ओके, अजून थँक्यू. आपण खूप म्हणजे नामाचे प्रकार पण शिकलो, सर्वनामाचे पण, ओके, विशेषणाचे आणि क्रियापदाचे पण. हॅलो ताई, शर्वरीला बोलायचंय. हा शर्वरी, बोल. हा ताई, मला मगाशी ना ते अविकारी शब्द असतात, एक हे करायचं होतं, उदाहरण सांगायचं होतं. पटकन 1 मिनिटात सांग, आपल्याला सेशन संपवायचंय. पटकन सांग.
सीता वेगाने सायकल चालवते. ओके, म्हणजे वेगाने वेगाने हे जे आहे ते विकारी शब्दांमधलं आहे आणि गीताच्या जागेवर आपण जरीही महेश म्हणलं, जरीही आपण दुसरं कोणाचंही नाव घेतलं तरी वेगाने हा शब्द बदलणार नाही, हो बरोबर? हो बरोबर. याचाच अर्थ तुम्हाला आज सत्र शिकवलं ते तुम्हाला खूप छान पद्धतीने समजलं असे मी समजते आणि मी प्रभाताईंना अशी विनंती करते की त्यांना काही जोडायचं असेल तर. हॅलो प्रभाताई. हो, थँक्यू. श्रद्धाताईने खूप छान पद्धतीने तुम्हाला समजावून सांगितलं आज व्याकरण, आणि याचा उपयोग तुम्ही तुमच्या लाईफमध्ये आणि तुम्हाला परत प्रश्न उत्तरं लिहिण्यासाठी परीक्षेमध्ये रेग्युलर पण गोष्टींमध्ये वापरता येईल तुम्हाला. त्याच्यामुळे आपण सगळेजण श्रद्धाताईला थँक्यू म्हणूयात आणि आता सत्र आपण संपवूयात आणि परत उद्या संध्याकाळी 6:45 डॉट येऊयात वेगळा विषय घेऊन. चालेल? येस. चलो टाटा, बाय बाय. बाय, टाटा. टेक केअर. बाय बाय. अगेन बाय बाय. शुभरात्री अमर. बाय बाय. चलो बाय बाय. मला तुम्हाला बोलायचंय. हा बोल. तुम्ही म्हणजे श्रद्धा दीदीने आम्हाला जे शिकवलं ना ते आम्हाला खूप छान वाटलं. आज म्हणजे एवढं आम्हाला शाळेत नाही शिकवत आणि आमच्या परीक्षेला पण सांगू शकतो. त्याच्यामुळे मी मनापासून माझे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. उद्या वेळेत या आणि हा. धनंजय, काही बोलायचंय का? बोला. बाय. चलो थांबूयात मग आपण. हा.